Good morning, student. Today we are looking our next topic from our EVS 1 Sub-Environmental Science Part 1, that is lesson number 4, Environmental Balance. What is meant by environment or how this environment get balance? आपल्या हे आजूबाजूचं सर्व एन्व्हायरमेंट आहे, पर्यावरण आहे, ते कशा प्रकारे संतुलित आहे किंवा बॅलन्स आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. अँड व्हॉट आर द डिफरंट component present in this environment that we are looking in this lesson. Environmental balance. Whenever we are looking into a environment or when we are looking into our surrounding, we observe many things. बघा, आपण जेव्हा घराच्या आजूबाजूला बघतो किंवा निसर्ग नेचरमध्ये जेव्हा आपण बघतो, we are observing different things. In the nature, there are some animals, human, birds, plants, etc. All are the different things present in our surrounding. बघा, आपल्या आजूबाजूला खूप सारे प्रकार गोष्टी असतात. लिव्हिंग थिंग्स आहेत, ह्युमन आहे, बर्ड्स आहेत, एनिमल्स आहे, प्लांट्स आहे, फिश आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर प्रेझेंट इन अवर एन्व्हायरमेंट. And along with that, there are different natural sources like sun, water, air, all is present in our nature. And there are different varieties are present in it. बघा, animals आहेत, पण animals मध्ये पण varieties आहेत. Some animals are living on a land, some are living in a water, or some plants are small, some plants are large, some plants gives us flower, some plants gives us fruits. Some plants are only vegetables. So there is a various different varieties are present in the living things. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळतात लिव्हिंग थिंग्स मध्ये. अँड ऑल दिस टुगेदर इज कॉल्ड एज अ बायोडायव्हर्सिटी. नेम फॉर ऑल दिस व्हरायटी इन अ बायोलॉजिकल थिंग्स इज कॉल्ड एज अ बायोडायव्हर्सिटी. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? जैवविविधता. जिवंत वस्तूंमध्ये जी विविधता दिसून येते त्यालाच काय म्हणतात? बायोडायव्हर्सिटी. इन मराठी जैवविविधता. सो लुक ॲट द डेफिनेशन ऑफ इट. व्हॉट इज मीन बाय बायोडायव्हर्सिटी? डेफिनेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी: द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स. जसं मी म्हणाल तसं आपल्याला लिव्हिंग थिंग्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी दिसून येते, त्याच व्हरायटीला आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड अ बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. आपल्याला प्राण्यांमध्ये किंवा लिव्हिंग थिंग्समध्ये जी वेगवेगळी व्हरायटी ऑब्झर्व करायला मिळते आणि ती व्हरायटी एका पर्टिक्युलर एरियासाठी फेमस असते. सो दिस व्हरायटी इज कॉल्ड एज अ बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. That variety we observe in living organism or living things, that is called as a biodiversity. So how this biodiversity is studied? How to study about this biodiversity? So look at it. To study the biodiversity of a place, scientists make a large number of observation. वेगवेगळ्या ठिकाणची बायोडायव्हर्सिटी स्टडी करण्यासाठी सायंटिस्टने वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्झर्वेशन्स केलेत, निरीक्षण केलेत. दे मेक दीज ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन. त्यांनी ह्या लिव्हिंग थिंगचं क्लासिफिकेशन किंवा त्यांनी जे पाहिलंय त्याचं कशामध्ये क्लासिफाय केलंय? अकॉर्डिंग टू द डे ऑर नाईट. म्हणजे काय काय बघा, पक्षी दिवसा दिसतात, काय काय पक्षी रात्रीच फक्त प्रवास करू शकतात किंवा काय काय अॅनिमल्स हे फक्त रात्रीच जास्त ऍक्टिव्ह असतात किंवा सम प्लांट्स आर ओनली ऑब्झर्व इन अ डे और सम प्लांट्स आर ओनली ऑब्झर्व इन अ नाईट. अशा प्रकारे डे अँड नाईट, अकॉर्डिंग टू द डे अँड नाईट. देन अकॉर्डिंग टू डिफरंट सीझन्स. आपल्याला माहिती आहे प्रत्येक सीझनमध्ये येणारं फ्रूट असू दे, फ्लॉवर असू दे किंवा अॅनिमल्स हे सीझन वाईज त्यांचं एन्व्हायरमेंट चेंज होत असतं. सो डिपेंडिंग अपॉन विच कंडिशन दे ऑब्झर्व अकॉर्डिंग टू डे अँड नाईट, डिफरंट सीझन्स, दे क्लासिफाय द living things. They are special devices. They use special devices to make observations of living things that are found at the great heights or depth as well as of microorganisms. सायंटिस्टने काय यूज केले? वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट यूज केले, डिव्हायसेस यूज केलेत
वेगवेगळ्या प्रकारची साधने किंवा वेगवेगळ्या गोष्टी यूज केल्यात आणि त्या यूज करून त्यांनी काय केलंय की ग्रेट हाईट वरती म्हणजे उंचावरती राहणारे प्राणी कसे दिसत असतील किंवा गोष्टी कशा दिसतील किंवा एकदम खोलवर असणाऱ्या गोष्टी कशा दिसतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव म्हणतो आपण त्यांना, असे जीव जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही अशासाठी आपण काय यूज करतो, मायक्रोस्कोप हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्या मदतीने आपण काय करू शकतो, त्याला मराठीमध्ये सूक्ष्मदर्शी म्हणतात, मायक्रोस्कोप. त्या स्कोपच्या मदतीने आपण एकदम छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा जी आपण डोळ्याने बघू शकत नाही ती गोष्ट बघू शकतो. ऑल दीज डिव्हायसेस किंवा ऑल दीज इन्स्ट्रुमेंट्स आर यूज बाय द सायंटिस्ट टू ऑब्झर्व दिस व्हरायटी. ऑब्झर्वेशन of many scientists are brought together and studied again. ज्या सायंटिस्टने ऑब्झर्वेशन केले तर काय सायंटिस्ट ऑब्झर्वेशन एकत्र करून त्याच्यावरती फर्दर स्टडी केला गेला. ओनली व्हेन ऑल सच एफर्ट्स आर मेड ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाइम कॅन वी बी शुअर ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस. आणि असे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या शोधामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी कोणत्या प्रकारची आहे ती आपण स्टडी करू शकतो. अकॉर्डिंग टू अ प्लेस विच बायोडायव्हर्सिटी इज फेमस देअर वी कॅन ऑब्झर्व इट. सो इन दिस वे वी कॅन स्टडी अबाउट दिस बायोडायव्हर्सिटी. नाउ दिस बायोडायव्हर्सिटी वी विल सी इन अवर एन्व्हायरमेंट. आपण ही आता विविधता किंवा प्राणी पक्षी असू दे, all the living things, their varieties we found in the living things, but these living things are present in where? Environment. So now we are looking what is mean by environment. आता ह्या सर्व गोष्टी आपण कुठे बघतो? एन्व्हायरमेंट मध्ये बघतो. सो व्हॉट इज एक्झॅक्टली मीन बाय एन्व्हायरमेंट? दे आर लुकिंग हिअर द एन्व्हायरमेंट, द सराउंडिंग्स अँड द कंडिशन्स इन दोज सराउंडिंग्स विच अफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम देअर आर टुगेदर नोन ॲज देअर एन्व्हायरमेंट. द सराउंडिंग म्हणजे आजूबाजूचे आपलं वातावरण आहे किंवा आजूबाजूचा जो भाग आहे तो, अँड द कंडिशन्स इन दोज सराउंडिंग्स विच अफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. आणि त्या आजूबाजूच्या भागामध्ये वेगवेगळ्या कंडिशननुसार लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती कोणता परिणाम होतो त्या सर्व गोष्टींना एकत्रितपणे काय म्हणतात, जस्ट व्हॉट इज द इफेक्ट ऑफ रेन. बघा एन्व्हायरमेंटमध्ये चेंज झाला किंवा सराउंडिंगमध्ये किंवा त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज झाला की त्याचा इफेक्ट काय होतो, किंवा रेन सीझनमध्ये त्याचा इफेक्ट काय होतो, टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित इफेक्ट अँड दिस टोटल सराउंडिंग टुगेदर कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस एन्व्हायरमेंट? द सराउंडिंग म्हणजे आजूबाजूचा भाग, अँड द कंडिशन्स इन दोज, अशा कंडिशन ज्याच्यामध्ये सराउंडिंग इन दोज सराउंडिंग, त्या सराउंडिंग मध्ये अशा कंडिशन आहेत की ज्या कंडिशनमुळे विच अफेक्ट द लाईफ ऑफ ऑर्गॅनिझम, ज्याच्यामुळे तिथल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम वरती नेहमी इफेक्ट जाणवत असतो. ऑल दिस टुगेदर कॉल्ड ॲज अ एन्व्हायरमेंट अँड इट इन्क्लुड्स मेनी कंपोनंट्स. बघा आता त्या एन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? सनलाईट विच इज अ मेन सोर्स ऑफ अवर एनर्जी, एअर, वॉटर, सॉइल, प्लांट्स, एनिमल्स, ऑल दीज आर दी पार्ट्स ऑफ द एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये काय काय येतं बघा? सनलाईट, बिकॉज we know sun is a main source of energy for the planet of earth. Then air, हवा पाहिजे आपल्याला श्वास घ्यायचा असेल तर, water, then soil, plants and animals, all these are the parts of the our environment. Then living and non-living things are dependent on each other. ह्या environment मध्ये living things and non-living things are also dependent on each other. There is a lot of गिव्ह अँड टेक और इंटरॅक्शन बिटवीन देम. बघा त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं गिव्ह अँड टेक रिलेशनशिप, देणे आणि घेणे. बघा आता लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स, वॉटर, दिस इज अ नॉन लिव्हिंग थिंग. पण ह्या वॉटरवरती लिव्हिंग थिंग्स डिपेंड आहेत. कोणते? ॲनिमल, प्लांट्स यूज दिस नॉन लिव्हिंग थिंग्स, वॉटर, एअर, ऑल दीज आर द नॉन लिव्हिंग थिंग्स, बट all the living things are depend on this air and water. So this is the interrelationship or interaction between them, that is give and
take way. So all this study is doing by a branch of a science. That branch of a science is known as a environmental science. Environmental science हा एक वेगळा सब्जेक्ट आहे, पर्यावरण म्हणतो. आणि ह्या सायन्सच्या ब्रांचमध्ये एन्व्हायरमेंटल सायन्स इज अ ब्रांच ऑफ अ सायन्स इन विच वी स्टडी अबाउट द एन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज द इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इज स्टडीड इन दिस एन्व्हायरमेंटल सायन्स ब्रांच. सायन्सची एक ब्रांच आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. त्याच्यामध्ये आपण काय स्टडी करतो, व्हॉट इज मीन बाय एन्व्हायरमेंट, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन दिस लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, what is the interaction between them, then how the condition affect this environment. All this study about the environment. हा सर्व स्टडी म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट मध्ये कोणकोणते चेंजेस होतात किंवा त्या चेंजेसचा लिव्हिंग थिंग्स वरती कोणता इफेक्ट होतात, त्याच्या